नमस्कार. गळ्यात तुळशीमाळ असो वा नसो, मनात विठ्ठल असणं हीच खरी भक्ती. वारीची ती ओढ आणि संतांच्या शब्दांची ती गोडी आजही आपल्या जगण्याला आधार देते. आजचा हा व्हिडिओ म्हणजे आपल्या अंतरातल्या पंढरीची एक छोटीशी वारी आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून संतांच्या विचारांची पालखी तुमच्या मनातही विसावेल. तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला ते सांगायला विसरू नका. आजची ही वेळ आणि इथले हे भक्तीने भरलेले वातावरण खऱ्या अर्थाने मनाला एक वेगळीच शांती देणारे आहे. आपण सगळेच जण रोजच्या धावपळीत, या धकाधकीच्या जीवनात कुठेतरी खरा आनंद शोधत असतो. माणसाचा जन्म मिळतो आणि आपण आपोआपच संसाराच्या, नात्यांच्या आणि जबाबदाऱ्यांच्या जाळ्यात अडकत जातो. कधी सुख तर कधी दुःख, कधी राग तर कधी लोभ. या सगळ्या मोहमायेच्या चक्रात आपण इतके गुरफटून जातो की अनेकदा स्वतःलाच विसरून जातो. पण या सगळ्या गुंत्यातून मनाला बाहेर काढण्याचा आणि खऱ्या समाधानाचा रस्ता आपल्या संतांनी अतिशय सोप्या शब्दात आपल्याला दाखवून दिला आहे. जेव्हा जेव्हा जगण्याचा थकवा जाणवतो तेव्हा प्रत्येक वारकऱ्याची आणि भक्ताची पावले आपोआप एकाच दिशेने वळतात. ती दिशा म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी पंढरी. भीमा नदीचा तो पवित्र तीर, चंद्रभागेचे ते विशाल वाळवंट आणि 28 युगे विटेवर उभा असलेला आपला सावळा पांडुरंग. तो विठ्ठल नुसता डोळ्यांसमोर जरी आला तरी संसाराचे सारे ओझे क्षणभरात हलके होते. तोच तर आपला खरा तारणहार आहे. त्याच्या केवळ नामस्मरणात आणि भजनात जी अफाट ताकद आहे ती या जगातल्या इतर कोणत्याही गोष्टीत नाही. अशाच या विठ्ठल भक्तीच्या आणि प्रेमाच्या रंगात आज आपण सर्वजण नखशिखांत रंगून जाणार आहोत. संतांची वाणी म्हणजे साक्षात अमृताची खाण आहे. याच संतांनी आपल्याला अत्यंत प्रेमाने समजावून सांगितले आहे की हा देह, ही माया, हे सगळे क्षणभंगूर आहे आणि यातून तरुण जाण्याचा एकमेव सोपा मार्ग म्हणजे त्या पंढरीनाथाचे संकीर्तन. याच अत्यंत सुंदर, मनाला भिडणाऱ्या आणि भक्तिरस निर्माण करणाऱ्या विचारांना साथ घालणारी एक अप्रतिम रचना आपण आता अनुभवणार आहोत. शब्दांची ताकद आणि सुरांची भक्ती असा एक अनोखा आणि मनाचा ठाव घेणारा संगम आता तुमच्यासमोर उलगडणार आहे. चला तर मग सगळ्या चिंता क्षणभर बाजूला ठेवूया, आपल्या विठुरायाच्या चरणी लीन होऊया आणि तल्लीन होऊन ऐकूया हा अत्यंत गोड आणि भावपूर्ण अभंग. आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. भवजळ काया पंचतत्व माया, भजन उभया पंढरीरावो. भावार्थ विश्लेषण. सज्जन हो, संत आपल्याला या पहिल्याच चरणात मानवी शरीराचे आणि या संसाराचे खरे स्वरूप अत्यंत वास्तवदर्शीपणे समजावून सांगत आहेत. आपली ही जी काया आहे, हे जे शरीर आहे, ते केवळ 5 तत्वांचा खेळ आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5 तत्वांपासून बनलेला हा देह म्हणजे एक प्रकारची मोठी माया आहे. आपण अज्ञानामुळे या शरीरालाच आपले सर्वस्व मानतो आणि या भवसागरात म्हणजेच संसाराच्या अथांग आणि कधीही न संपणाऱ्या प्रवाहात स्वतःला बुडवून घेतो. ही माया इतकी प्रबळ असते की तीच आपल्याला अंतिम सत्य वाटू लागते. आपण जन्म घेतो, संसाराच्या गाड्यात स्वतःला झुंपून घेतो आणि या नाशवंत देहालाच शाश्वत मानून त्यातच अडकून पडतो. पण यातून तरुण जायचे कसे? या अथांग भवसागरातून सुखरूप बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? यावर संत अतिशय सुंदर आणि सोपा उपाय सांगतात. ते म्हणतात की या मायेच्या बाजारात एकच गोष्ट खरी आहे आणि ती म्हणजे आपल्या पंढरीरायाचे भजन. जेव्हा तुम्ही विठ्ठलाचे नाव घेता, त्याचे मनोभावे भजन करता, तेव्हा तो पंढरीनाथ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. तो साक्षात तुम्हाला या भवसागरातून तारण्यासाठीच उभा आहे. आपल्याला फक्त त्याला भक्तीने आणि आर्ततेने हाक मारायची आहे. त्याच्या भजनामध्ये ती अफाट ताकद आहे जी या पंचतत्वांच्या मायेला भेदून आपल्याला खऱ्या शांतीचा आणि समाधानाचा मार्ग दाखवू शकते. सामाजिक संदेश. माणसाला स्वतःच्या शरीराचा, संपत्तीचा, सौंदर्याचा आणि अधिकाराचा प्रचंड गर्व असतो. पण हे शरीर केवळ 5 तत्वांचा खेळ आहे आणि एक दिवस मातीत मिसळणार आहे, हा शाश्वत विचार आपण विसरलो आहोत. आजचा समाज बाह्य देखाव्यावर आणि भौतिक सुखांवर अवाजवी लक्ष केंद्रित करत आहे. खऱ्या अर्थाने समाजाला तारण्यासाठी आणि शाश्वत समाधान मिळवण्यासाठी चांगल्या विचारांचे आणि सत्कर्माचे आचरण करणे आवश्यक आहे. आपले कर्म शुद्ध ठेवणे आणि अहंकार बाजूला ठेवणे हाच या चरणाचा खरा सामाजिक संदेश आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका अत्यंत श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तीचे उदाहरण घेऊया. या व्यक्तीने आयुष्यभर केवळ पैसा आणि स्वतःचे बाह्य व्यक्तिमत्व जपण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. त्यांच्याकडे महागड्या गाड्या आणि आलिशान बंगले होते. समाजातील गरीब लोकांशी त्यांनी कधीही संवाद साधला नाही. परंतु जेव्हा देशात एका भयंकर साथीच्या आजाराची लाट आली तेव्हा हे सर्व भौतिक सुख निरुपयोगी ठरले. एका गंभीर आजाराने त्यांना गाठले तेव्हा त्यांच्या आजूबाजूला त्यांची संपत्ती नव्हे, तर त्यांनी भूतकाळात ज्या काही मोजक्या कामगारांना मदत केली होती त्यांच्या सदिच्छा आणि प्रार्थना त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या.
शरीर हे अजिबात शाश्वत नाही, तर माणसाने केलेले परोपकाराचे काम आणि इतरांबद्दलची सहानुभूती हाच आयुष्याचा खरा आधार आहे, हे या घटनेतून स्पष्ट होते. दुसरा चरण, तारक पंढरी प्रत्यक्ष भीमातिरी. ब्रीदे चराचरी बोले वेदू. भावार्थ विश्लेषण. आता दुसऱ्या चरणात संत आपल्याला त्या तारक शक्तीचे, त्या परमेश्वराचे हुकमी ठिकाण दाखवत आहेत. ते अगदी ठामपणे सांगतात की आपल्याला तारून नेणारी, आपला उद्धार करणारी ती पंढरी कुठे दूर स्वर्गात किंवा अज्ञात ठिकाणी नाही, तर ती प्रत्यक्ष या मृत्यूलोकात आपल्यासमोर भीमा नदीच्या तीरावर वसलेली आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात विटेवर उभा असलेला तो साजिरा विठ्ठल ही कोणतीही कवीची कल्पना नाही, तर ते एक प्रत्यक्ष आणि सगुण असे परब्रह्म आहे, जे आपल्या लाडक्या भक्तांसाठी तिथे युगे युगे वाट पाहत उभे आहे. या पंढरीच्या आणि पांडुरंगाच्या अगाध महिमेची साक्ष कोण देते, तर स्वतः वेद देतात. चराचरात या संपूर्ण सृष्टीत ज्या विठ्ठलाची सत्ता चालते, त्याच्या नावाचा आणि त्याच्या ब्रीदाचा जयघोष साक्षात वेद करत आहेत. देवाने भक्तांसाठी जे अनेक अवतार घेतले, भक्तांना संकटातून तारून नेण्याचे जे महान ब्रीद त्याने धारण केले, त्याची कीर्ती चारही वेद गात आहेत. त्यामुळे आपल्याला सत्याच्या शोधासाठी इतर कुठेही रानोमाळ भटकण्याची अजिबात गरज नाही. प्रत्यक्ष भीमातीरी उभी असलेली ती सावळ्या परब्रह्माची मूर्ती हेच आपले अंतिम सत्य आहे आणि तेच आपले एकमेव तारणहार आहेत. सामाजिक संदेश, शांती आणि मुक्ती शोधण्यासाठी आपल्याला कोणत्याही महागड्या मार्गाची किंवा दूरच्या प्रवासाची गरज नाही. आपली खरी ताकद आणि आधार आपल्या जवळच असतो. समाजातील प्रत्येक व्यक्तीने एकमेकांना निस्वार्थ आधार दिला तर हा समाजच एक पवित्र तीर्थक्षेत्र बनू शकतो. वेदांनी जसे निसर्गाचे आणि ईश्वराचे शाश्वत नियम सांगितले आहेत, तसेच आपणही समाजात नीतिमत्तेचे आणि एकमेकांना मदत करण्याचे नियम पाळले पाहिजेत. समाजातील वंचित आणि शोषित घटकांसाठी आपण स्वतः धावून जाणे हेच खरे तारणहार बनणे आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजकाल अनेक लोक मानसिक शांतीसाठी हजारो रुपये खर्च करून परदेशात किंवा महागड्या वेलनेस सेंटरमध्ये जातात. पण एका शहरातील तरुण इंजिनियर्सच्या गटाने एक वेगळाच मार्ग निवडला. त्यांनी आपल्या सुट्टीत कोणत्याही पर्यटन स्थळावर जाण्याऐवजी शहराबाहेरील एका दुष्काळग्रस्त गावाला दत्तक घेतले. तिथे त्यांनी गावकऱ्यांसोबत श्रमदान केले, पाण्याचे खड्डे खोदले आणि हजारो झाडे लावली. जेव्हा त्या गावात पहिल्यांदा पाणी आले आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद फुलला, तो पाहून या तरुणांना जी मानसिक शांती मिळाली ती जगात कुठेही मिळाली नसती. त्यांच्यासाठी ते गाव आणि तेथील लोकांची सेवा हीच प्रत्यक्ष पंढरी ठरली. खऱ्या अर्थाने समाजाचे दुःख दूर करण्यासाठी उभे राहणे हाच सर्वात मोठा धर्म आहे. तिसरा चरण, माया मोहजाळ ममता निखळ. सेविता सकळ होय हरी. भावार्थ विश्लेषण. सज्जन हो. तिसऱ्या चरणात संत मानवी मनाची सर्वात मोठी अडचण सांगत आहेत आणि त्यावरचा जालिम उपायही आपल्याला देत आहेत. आपले हे संपूर्ण आयुष्य माया, मोह आणि ममतेच्या जाळ्यात पूर्णपणे गुरफटलेले असते. माझे घर, माझी माणसे, माझी संपत्ती, माझा मोठेपणा या निखळ आणि अत्यंत घट्ट अशा ममतेच्या बंधनात आपण स्वतःला अडकवून घेतलेले असते. हे जाळे इतके सूक्ष्म आणि चिवट असते की त्यातून सहजासहजी सुटता येत नाही. सामान्य माणसाला या मोहातून बाहेर पडणे हे एक अशक्यप्राय आव्हानच वाटू लागते. पण यावर संत अत्यंत गोड आणि खात्रीशीर उपाय सांगतात. ते म्हणतात की जर तुम्ही त्या श्रीहरीची मनोभावे सेवा केली, त्याचे सतत नामस्मरण केले आणि स्वतःला पूर्णपणे त्याच्या चरणी समर्पित केले, तर हे सारे मोहाचे जाळे आपोआप गळून पडते. जेव्हा तुम्ही अंतःकरणापासून हरीची सेवा करता, तेव्हा तुमच्यातील अहंकार संपतो आणि तुम्ही स्वतःच हरिरूप होऊन जाता. ज्याप्रमाणे लोखंडाचा स्पर्श परिसाला झाला की त्याचे तत्काळ सोने होते, अगदी तसेच हरीच्या भक्तीत रंगून गेलेला भक्त हा साक्षात भगवंताचे रूप होऊन जातो. आणि जिथे स्वतः भगवंत आहे, तिथे माया आणि मोहाचे हे जाळे कसे टिकणार? प्रकाशासमोर जसा अंधार टिकत नाही, तसे भक्तीसमोर मायेचे जाळे आपोआप नष्ट होते. सामाजिक संदेश. आज समाजात भ्रष्टाचार, स्वार्थ आणि गुन्हेगारी का वाढली आहे याचा विचार केल्यास लक्षात येते की प्रत्येकजण केवळ मी आणि माझे कुटुंब या मोहाच्या जाळ्यात अडकला आहे. ही संकुचित वृत्ती समाजाच्या विनाशाला कारणीभूत ठरते. जोवर आपण या मोहातून बाहेर पडून संपूर्ण समाजाला आपले मानत नाही, तोवर खरे परिवर्तन शक्य नाही. जेव्हा आपण निस्वार्थ भावनेने समाजातील प्रत्येक घटकाची सेवा करतो, तेव्हा आपल्याला प्रत्येक माणसात माणुसकी आणि देवत्व दिसू लागते. सेवाभावातूनच समाजात खऱ्या अर्थाने समता निर्माण होते. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका मोठ्या सरकारी अधिकाऱ्याची गोष्ट विचारात घ्या. सुरुवातीला ते केवळ स्वतःच्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी अहोरात्र काम करत होते. अधिक पैसा कमावण्याच्या मोहात ते अनेकदा चुकीच्या मार्गालाही लागले. त्यांच्या मुलांनी परदेशात शिक्षण घ्यावे हा त्यांचा एकमेव ध्यास होता. पण एका अपघातात त्यांच्या स्वतःच्या मुलाला रक्ताची नितांत गरज भासली आणि त्यावेळी त्यांच्या पैशाचा किंवा अधिकाराचा काहीही उपयोग झाला नाही.
त्यावेळी एका अनोळखी गरीब रिक्षाचालकाने स्वतःचे रक्त देऊन त्यांच्या मुलाचे प्राण वाचवले. या एका घटनेने त्या अधिकाऱ्याचे डोळे उघडले. त्यांनी भ्रष्टाचाराचा मार्ग कायमचा सोडून दिला आणि आपले उर्वरित आयुष्य समाजातील अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वाहून घेतले. मोहाचे संकुचित जाळे तोडून जेव्हा त्यांनी संपूर्ण समाजाची सेवा सुरू केली तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यात ईश्वरीय समाधान मिळाले. चौथा चरण, निवृत्तीचे फळ सकळ हा गोपाळ. तोडी मायाजाळ संकीर्तने. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात संत निवृत्तीनाथ संपूर्ण आध्यात्मिक साधनेचे सार आणि जीवनाचे अंतिम फळ आपल्याला अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगत आहेत. माणूस जन्मभर अनेक प्रकारची धडपड करतो, सुख शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, पण या संपूर्ण जीवनाचे अंतिम फळ नक्की काय आहे? तर ते फळ म्हणजे साक्षात तो गोपाळ, तो श्रीकृष्ण, तो विठ्ठल आहे. आपल्या सर्व कर्मांची निवृत्ती, सर्व साधनेचे आणि जगण्याचे अंतिम साध्य जर काही असेल तर ती केवळ आणि केवळ भगवंताची प्राप्ती हेच आहे. आणि ही सर्वोच्च प्राप्ती कशी होणार? हे अफाट असे मायेचे जाळे कसे तुटणार? तर त्याचे एकमेव अमोघ अस्त्र म्हणजे संकीर्तन. जेव्हा अनेक भक्त एकत्र येऊन टाळ मृदंगाच्या गजरात प्रेमाने आणि तन्मयतेने त्या गोपाळाचे नाम गातात, त्याचे संकीर्तन करतात, तेव्हा त्या भक्तीच्या आणि नामाच्या प्रचंड ऊर्जेने हे मायेचे जाळे पार तुटून जाते. संकीर्तनामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की ती तुमच्या मनातील सर्व संभ्रम, सर्व मोह एका क्षणात नष्ट करून तुम्हाला थेट त्या परमात्म्याशी जोडून देते. म्हणूनच हा भवसागर पार करण्यासाठी आणि या दुर्लभ मानवी जीवनाचे सार्थक करण्यासाठी आपण सतत त्या गोपाळाचे नामस्मरण आणि संकीर्तन करत राहिले पाहिजे. सामाजिक संदेश. निवृत्ती म्हणजे सर्व काही सोडून जंगलात जाणे नव्हे, तर आपल्या मनातील वाईट विचारांचा आणि अहंकाराचा त्याग करणे होय. जेव्हा समाज एकत्र येऊन चांगल्या विचारांची देवाणघेवाण करतो तेव्हा समाजात एकी निर्माण होते. संकीर्तन म्हणजे केवळ वाद्ये वाजवणे नाही, तर समविचारी लोकांनी एकत्र येऊन समाजातील वाईट प्रथा, अंधश्रद्धा आणि द्वेष यांसारख्या मायाजाळाला तोडण्यासाठी केलेला सामूहिक प्रयत्न होय. हाच खरा परमार्थ आहे आणि यातूनच सर्वांचे कल्याण साधता येते. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजकाल समाज माध्यमांवर प्रचंड द्वेष आणि नकारात्मकता पसरलेली दिसते. लोक प्रत्यक्ष आयुष्यात एकमेकांपासून दुरावले आहेत. अशावेळी एका शहरातील काही जागरूक नागरिकांनी मिळून दर रविवारी स्वच्छता आणि संवाद असा एक अनोखा उपक्रम सुरू केला. या उपक्रमात सर्व जाती, धर्म आणि आर्थिक स्तरातील लोक एकत्र येऊ लागले. ते केवळ परिसरातील रस्तेच स्वच्छ करत नव्हते, तर काम करता करता एकमेकांच्या सुखदुःखावर चर्चा करत होते, सकारात्मक विचार मांडत होते. या सामूहिक प्रयत्नांमुळे त्या परिसरातील लोकांच्या मनातील एकमेकांबद्दलचा राग आणि गैरसमज पूर्णपणे दूर झाले. एक अतिशय एकसंध आणि प्रेमळ समाज तिथे निर्माण झाला. हे एकत्र येणे आणि सकारात्मक विचार मांडणे म्हणजेच खऱ्या अर्थाने आधुनिक संकीर्तन होय, ज्याने द्वेषाचे मायाजाळ तोडून टाकले. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. आज आपण इथे एका वेगळ्याच ऊर्जेने आणि उत्साहाने एकत्र आलो आहोत. आयुष्याच्या या रोजच्या धावपळीत आपण सगळेच कुठेतरी थांबून सुखाचा आणि शांतीचा शोध घेत असतो. आत्ताच आपण ज्या पवित्र ओळी ऐकल्या त्या आपल्याला जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा विचार देऊन जातात. आज मला या मंचावरून विशेषतः माझ्या युवा मित्रांशी संवाद साधायचा आहे. मित्रांनो, आज आपण सगळे एका अत्यंत वेगवान जगात जगत आहोत, जिथे स्पर्धा, दिखावा, सोशल मीडियावरील आभासी जग, खोटे लाईक्स आणि भौतिक सुखांची न संपणारी शर्यत सुरू आहे. हे सगळे म्हणजे एक प्रकारचे मोठे मायाजाळ आहे, ज्यात आपली आजची तरुण पिढी स्वतःला नकळतपणे हरवून बसली आहे. आपण करिअर आणि पैशांच्या मागे इतके धावतोय की आपल्या मनाची खरी शांती आणि आनंद कुठेतरी हरवला आहे. माझ्या तरुण मित्रांनो, मोठी स्वप्ने पाहणे आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने काम करणे नक्कीच महत्त्वाचे आहे, पण त्या प्रवासात स्वतःचे मानसिक संतुलन टिकवून ठेवणे त्याहून अधिक गरजेचे आहे. आजकाल अगदी लहान कारणांवरून येणारे नैराश्य, ताणतणाव आणि एकटेपणा यावर मात करण्यासाठी आपल्या विचारांची दिशा सकारात्मक असणे आवश्यक आहे. जेव्हा कधी तुम्हाला वाटेल की हे जग आणि हा तणाव तुमच्यावर भारी पडतोय, तेव्हा क्षणभर शांत बसा आणि स्वतःच्या आत डोकावून पहा. आपल्या संतांनी जे नामस्मरणाचे किंवा संकीर्तनाचे महत्त्व सांगितले आहे ते आजच्या आधुनिक भाषेत सांगायचे तर ती एक प्रकारची ध्यानधारणा किंवा मेडिटेशन आहे. चांगल्या विचारांची सोबत, प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन, सकारात्मक लोकांचा सहवास आणि व्यसनांपासून दूर राहणे हेच आजचे खरे भजन आहे. ही सर्व प्रलोभने, मोह आणि खोट्या प्रतिष्ठेचे जाळे तोडून बाहेर येण्याची ताकद तुमच्यातच आहे. ती ईश्वरी शक्ती म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तुमच्याच आत दडलेली एक अफाट आणि सकारात्मक ऊर्जा आहे. ज्या दिवशी तुम्ही ती ऊर्जा ओळखाल, तुमच्या मनाला स्थिर ठेवायला शिकाल, तेव्हा तुमच्या आयुष्यातील सर्व गोंधळ आणि नैराश्य आपोआप नाहीसे होईल. त्यामुळे आज आपण इथून जाताना एक पक्का निश्चय करूया. या दिखाव्याच्या जगात आपण स्वतःचे खरेपण आणि माणुसकी हरवू द्यायची नाही.
संतांचे हे विचार फक्त जुन्या काळापुरते मर्यादित नव्हते, तर ते आजच्या आपल्या या धकाधकीच्या लाईफस्टाईलसाठी सर्वात उत्तम मार्गदर्शक आहेत. चला तर मग या सकारात्मक विचारांची शिदोरीसोबत घेऊया आणि एका नव्या, खंबीर आणि खऱ्या अर्थाने यशस्वी आयुष्याची सुरुवात करूया. धन्यवाद. आपण सर्वजण या संसाराच्या आणि मोहाच्या जाळ्यात अडकलेले आहोत. यातून सुटण्यासाठी घर सोडून जंगलात जाण्याची गरज नाही, तर आपल्या मनातच भक्तीचा आणि नामस्मरणाचा दीप लावण्याची गरज आहे. तो एकच मार्ग आपल्याला खऱ्या शांतीकडे घेऊन जातो. चंद्रभागेच्या काठी जो आनंद मिळतो तोच आनंद संतांच्या विचारात दडलेला आहे. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून आपण हाच विठ्ठल विचार घराघरात पोहोचवत आहोत. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच राहू द्या. कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल असा गजर करायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.